नमस्कार. स्वागत आहे प्युअर मराठीमध्ये. श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिका आता खूपच सुंदर वळणावरती आलेली आहे. आतापर्यंत इकडे आपण मालिकेमध्ये पाहत आहोत की सगळ्यांशी घुळून मिळून राहणाऱ्या श्वेतावरती आता डाऊट आलेला आहे, तो म्हणजे सायलीला. आणि त्यानंतर सायलीने कुसुमला काहीही झालं तरी आता श्वेतावरती लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेला श्वेतावरती लक्ष ठेवायला सांगितलंय त्याच वेळेला आता इकडे कुसुमला या सगळ्यामध्ये श्वेतावरती मोठा डाऊट आलेला आहे. ज्या वेळेला कुसुमला श्वेतावरती डाऊट आलेला आहे आणि त्याच वेळेला आता कुसुमने जे काही सायलीने सांगितलेलं आहे ना, त्या सगळ्याचा आता पूर्णपणे आढावा घ्यायचा ठरवलंय. आणि त्यानंतर मात्र कुसुमच्या डोक्यामध्ये जे काही सत्य आलेलं आहे किंवा कुसुमला जे काही सत्य आता समजलेलं आहे ते महाभयंकर सत्य आहे. आणि इकडे श्वेता पकडली गेल्या कारणाने या तिघांच्या मध्ये सुद्धा भांडणं सुरू झालेली आहेत. हे तिघे जण या सगळ्यामध्ये आता भांडत असताना प्रियाने राकेशवरती हात उचगारलाय आणि या तिघांची युती आता तुटलेली आहे. अनेक घडामोडी घडल्यात. इकडे आता श्वेता पकडले गेल्यानंतर या लोकांचं जे काही महाभयंकर कारस्थान, आता या मुली पळवण्याचं जे काही कारस्थान आहे ते श्वेताच्या तोंडून ऐकल्यावरती कुसुमला मात्र आता महाभयंकर धक्का बसलाय. नक्की काय घडलंय, कुसुमने त्यानंतर काय केलंय, सगळं सगळं सत्य आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पाहिलं की आदल्या रात्री ज्या वेळेला सगळी माहिती घेत असताना, सगळी माहिती घेत आहेत ती म्हणजे स्वतः आता श्वेता, पण त्याच वेळेला माहिती घेताना मधुभाऊंना अचानकपणे खोकला आल्या कारणाने तिची माहिती अर्धवट राहिलेली असते आणि ती या सगळ्यामध्ये आता अर्धवट माहिती घेऊन तिने राकेश आणि या दोघांना दिलेली आहे. पण त्यानंतरची पूर्ण माहिती ती आता इकडे घेताना आपल्याला दिसणार आहे, ती म्हणजे सायली. कारण आता या सगळ्यामध्ये सायली मात्र विचारत आहे की ती म्हणजे त्या मुलीला तिचं सत्य, आणि तिकडे मानसी आणि आता सगळेच जण सौम्या वगैरे आलेले आहेत आणि त्यामुळे त्या दोन मुली आता बोलक्या झालेल्या आहेत. आणि त्या आता सायलीला सांगायला लागतात, खरं सांगायचं तर आता आमच्या घरी आम्हाला परत जायचं नाहीये. मुळातच एक ज्या मुलीला पळवण्याचं प्रियाने प्लॅनिंग केलेलं आहे ती मुलगी आता सायलीला सांगायला लागते, सायली ताई, तू आता आम्हाला आमच्या घरी नाही ना पाठवणार ग. यावरती सायली म्हणते, का ग, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा या मुलींना सगळ्यामध्ये आपल्या घरी जायला आवडतं किंवा आता आपल्या घरी इकडे हे करायला आवडत नाही. असं असताना तू मात्र तुझ्या घरी जायला नकार का देतेस? यावरती ती सांगायला लागते, खरं सांगू का, तर आता मी म्हटले काल की मला आता घरचं माझ्या म्हणजे आठवत नाहीये काही, पण मला आठवतंय माझ्या वडिलांनी माझं दुसरं लग्न केलेलं आहे. म्हणजे त्यामुळे माझी सावत्र आई माझी आता खूप हाल करते आणि म्हणूनच मी त्या घरामध्ये पळून आले होते. आणि पुन्हा जर का त्याच घरात जायला लागलं तर मात्र मला ते नाही सहन होणार. सायली म्हणते, तू काळजी करू नकोस, असं असेल ना तर मग मात्र या सगळ्यामध्ये मी आता नक्की तुला त्या घरात पाठवणार नाही. तू चिंता करू नकोस. असं म्हटल्यावरती ती मुलगी आता खूपच खुश झालेली आहे. आणि त्यानंतर सायली आता हळूहळू मानसीला सांगून ठेवते की मानसी, काही झालं तरी सुद्धा तू, मला असं वाटतंय की तू या सगळ्यांच्या सोबत बोल. तू त्यांच्याच वयाची आहेस ना, मग आता त्या तुला तुझी त्यांच्या मनातली गोष्ट नक्कीच सांगतील. असं म्हटल्यावर ती मानसी सांगते, तू आता काहीच काळजी करू नकोस, मी त्यांच्याशी बोलून राहील. असं म्हटल्यावरती आता थोडंफार भार इकडे हलका झालेला आहे सायलीचा. पण त्याच वेळेला आपण इकडे पाहिलंय की अर्जुन आलेला आहे, तो म्हणजे पोलीस स्टेशनला. आणि अर्जुनला पोलिसांनी सांगितलंय की ज्याप्रमाणे तुम्ही आता तिथल्या मुलींची नोंद करताय ना, म्हणजे मुलींची ज्याप्रमाणे तुम्ही काळजी घेताय त्याचप्रमाणे मला असं वाटतं की तिकडे तुम्ही कामासाठी कोणी काही ठेवलंय का, ठेवलं असेलच ना, त्या सुद्धा स्टाफची सगळी माहिती आम्हाला डिटेल मध्ये हवी आहे. यावरती अर्जुन म्हणतो
तसंच आम्हाला कामाला कोणाला ठेवलेलं नाहीये तसं तर. हां, पण आता या सगळ्यामध्ये एक व्यक्ती आहे श्वेता नावाची. ती नुकतीच तिकडे आलेली आहे आणि ती आल्यावरती आता त्या सगळ्यांची व्यवस्थितरित्या काळजी घेते. आणि खरं तर असं तिची काही नोंद नाहीये, की या सगळ्यामध्ये ती आता अशी हे करते किंवा या सगळ्यामध्ये ती केअरटेकर आहे असं काही नोंद नाहीये. पण ती तेच काम करते यावरती आता इकडे सांगायला लागतात सावंत इन्स्पेक्टर, हे बघा, मला काय वाटतंय, तुम्ही आता कोणतीही रिस्क घेऊ नका. प्रत्येक मागच्या वेळेला विलास आता तुमच्या इथे आला होता ना, त्यावेळेला पण मधुभाऊंनी ही चूक केली. त्याला आता घरात ठेवलं आणि त्यानंतर आपल्याला समजलं की या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून मला असं वाटतं, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही या सगळ्यामध्ये आता एक काम करा, ते म्हणजे मुळातच तुम्ही आता लवकरात लवकर त्या मुलीची सुद्धा नोंद करा. नवीन आलेल्या 2 मुली त्यांची पण नोंद करून घ्या. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो, ठीक आहे. पण तेवढ्यात एक धावत धावत हवालदार तिकडे आता आलेला आहे आणि हवालदार सांगायला लागलाय की खरं तर एक मुलगी अजून आलेली आहे आणि ती मुलगी मात्र सगळ्यामध्ये एकटीच रडत बसलेली होती. देवाच्या इकडे देवळाच्या पायथ्याशी तिला आम्ही घेऊन आलोय. अर्जुन सांगायला लागतो, काय यावरती मात्र आता इकडे सावंत सांगायला लागतात, बघा, जर तुमच्या आश्रमामध्ये इतक्या छोट्या मुलींची एंट्री होत असेल तर मला वाटतंय की अर्जुन सर, तुम्ही आता सायली मॅडमशी बोलून तिला घेऊन जा. तुमच्या इकडे यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी सायलीला बोलवतो आणि सायलीला बोलवून या सगळ्यामध्ये लगेच हे करतो. यावरती ते सांगायला लागतात. आणि अजून एक काम काय करायचंय माहितीये का तुम्हाला, तुम्ही आता या सगळ्यामध्ये लवकरात लवकर इकडे जा आश्रमामध्ये आणि आता सायली मॅडमना, म्हणजे जी श्वेता आहे ना, त्या श्वेताच्या बद्दलचं सुद्धा आता सगळं सत्य विचारून घ्या. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी सायलीलाच इकडे बोलवतो. सायलीला अर्जुन आता त्या मुलींच्या घोळक्यात असताना कॉल करतो आणि कॉल केल्यावरती आता सायली धावत पळत तिकडे आलेली आहे. अर्जुन सर, काय झालंय, तुम्ही मला बोलवलंत का? यावरती अर्जुन म्हणतो, ती मुलगी बघ, एक मुलगी देवळाच्या पायऱ्यांवरती रडत होती आणि तिला आता घेऊन आलेले आहेत. सायली म्हणते, हरकत नाही, आपण हिला घेऊन आता आश्रमात जाऊया. यावरती इन्स्पेक्टर सांगायला लागतात, म्हणजे सावंत इन्स्पेक्टर, ते म्हणतात, हे बघा, तुम्ही या सगळ्यामध्ये आता नोंद करा आणि त्यावरती श्वेताची पण नोंद करा. यावर आता सायली सांगायला लागते, मी खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये मला आता खरं तर श्वेतावरती काहीतरी डाऊट आलेला आहे. आणि यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो, डाऊट कसला डाऊट? आणि त्यावरती आता सायली इकडे सांगायला लागते, खरं सांगायचं तर श्वेता आता या सगळ्यामध्ये थोडीफार विचित्रच वागते आहे. म्हणजे आता ती त्या मुलींना सगळ्या माहिती विचारत होती आणि ही माहिती विचारत असताना म्हणजे त्या मुली थोड्याफार तरी आता घाबरल्या होत्या. यावरती अर्जुन म्हणतो, कसली माहिती, काय माहिती? यावरती ती सांगायला लागते की नाही, म्हणजे खरं तर ना, मला एवढं काही माहित नाहीये, पण मला असं वाटतंय की जे काही इन्स्पेक्टर सांगतायत ना, त्यामध्ये आता श्वेताची या सगळ्यामध्ये चौकशी व्हायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती आता अर्जुन सांगतोय, ठीक आहे, तू अजिबात काहीच काळजी करू नकोस. काही झालं तरी सुद्धा श्वेताची या सगळ्यामध्ये आपण नीट चौकशी करून घेऊया आणि श्वेताला आता लवकरात लवकर तिची सगळी चौकशी करून तिची नोंद करून घेऊया. असं म्हटल्यावरती आता मात्र सायली सांगायला लागते, ठीक आहे, त्या मुलीला घरी आणण्यात येतं, सगळ्या नोंदी केल्या जातात आणि श्वेताची नोंद इकडे सायलीने सगळी माहिती श्वेताची दिलेली आहे. आणि इन्स्पेक्टर साहेबांनी तिचे ठसे बिसे घेतलेत आणि इथेच मालिकेचा टर्निंग पॉइंट आलेला आहे. ज्या वेळेला मधुभाऊंनी आता इकडे सायलीच्या नावावरती आश्रम केलेला आहे आणि ती सगळी सगळी आता तिथली सूत्र हलवायला दिलेली आहेत. ज्या वेळेला आता ही सूत्र सायलीच्या हातात आली, त्याच वेळेला सायली आता तिथली ट्रस्टी झालेली आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे इन्स्पेक्टर सावंतांचा तिला फोन आलेला आहे. ज्या वेळेला इन्स्पेक्टर सावंतांनी मात्र आता तिला फोन केलाय आणि त्यावेळेला सायली इकडे लगेचच सांगायला लागते की इन्स्पेक्टर कशासाठी बोलवतात. यावरती ते सांगायला लागतात, तुम्हाला काही माहिती द्यायची आहे. आणि सावंत इन्स्पेक्टर सांगायला लागतात की श्वेता नावाच्या मुलीचे जे ठसे आता तुम्ही आम्हाला दिले होतेत ना, ते ठसे या सगळ्यामध्ये आम्ही रीचेक केलेले आहेत. ज्या वेळेला ते ठसे रीचेक केलेत ना, आणि त्याच वेळेला आता आमच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे, ती म्हणजे हे ठसे साक्षी सोबत मॅच झालेत.
सायलीला मात्र आता धक्काच बसलेला आहे. तिने ताबडतोब फोन लावलेला आहे आणि कुसुमला आता फोन लावून इकडे तिने सांगितलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू ताबडतोब त्या श्वेतावरती लक्ष ठेव. श्वेता या सगळ्यामध्ये काहीही गडबड करत आहे का? आणि असं म्हटल्यावरती आता या सगळ्यामध्ये लगेचच श्वेतावरती लक्ष ठेवल्यावर ती आलेली आहे म्हणजे कुसुम लक्ष ठेवायला. आणि कुसुम या सगळ्यामध्ये लक्ष ठेवत श्वेता त्या दोन मुलींच्या बाबतीत आता जे काही करते आहे ते सगळं इकडे कुसुमच्या लक्षात आलेलं आहे. आणि कुसुम या सगळ्यामध्ये चांगलीच आता चिडलेली आहे. कुसुम तिला विचारते काय चाललंय, काय चाललंय काय तुझं? आणि असं म्हटल्यावरती आता या सगळ्यामध्ये ती सांगायला लागते काही नाही, काय केलंय? आणि त्यावरती आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे कुसुम बास झालं, तू या सगळ्यात काही झालं ना तरी सुद्धा त्या मुलींपासून लांब राहा. सायलीने मला तसं सांगितलंय. बरं हे झाल्यावरती इकडे आता या तिघांच्यात भांडण सुरू झालेलं असतं. कारण आता श्वेताने दिलेली माहिती काहीतरी चुकीची निघालेली आहे आणि या सगळ्यामध्ये श्वेताची माहिती चुकीची निघाल्या कारणाने आता पूर्णपणे गडबडलेला आहे. तो म्हणजे स्वतः आता इकडे राकेश. प्रिया आणि राकेश मध्ये जोरदार भांडण सुरू झालेली आहे. प्रिया आणि राकेश या सगळ्यामध्ये आता अशा पद्धतीने घाबरलेत आणि अशा सगळ्यामध्ये आता प्रिया आता राकेश आणि प्रिया या दोघांची भांडणं इकडे सगळ्यांची युती तुटलेली आहे. एकाच झटक्यात सगळी समीकरणं बदलत मालिकेमध्ये आता खूपच सुंदर वळण येणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.